मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे। या प्रकरणातील वाल्मिक कराड यांच्यासह इतर आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर काल 12 मार्च रोजी केज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश भाजीपाले यांच्या न्यायालयात पुढील सुनावणी झाली। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड खंडणी ॲट्रॉसिटी आणि मोक्का प्रकरणी माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक बाबूराव कराड आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन केज तालुका अध्यक्ष विष्णू महादेव चाटे यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रकांत घुले आणि प्रतीक भीमराव घुले, सुधीर ज्ञानोबा चाटे, महेश सकाराम केदार, जयराम माणिक चाटे आणि फरार असलेला कृष्णा शामराव आंधळे यांच्या विरोधात CID आणि SIT यांनी 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। केज येथील जिल्हा व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात 12 मार्च रोजी यावर सुनावणी झाली। यावेळी आरोपींच्या वकिलांनी सांगितले की सरकारी पक्ष आणि तपास यंत्रणा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील दाखल केलेले पुरावे व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील सर्व साहित्य आणि आरोपींचे घेतलेले जबाब यांची अधिकृत प्रत मिळालेली नाही, म्हणून पुढील तारीख देण्यात यावी। तसेच यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली सर्व माहिती व पुरावे आरोपींच्या वकिलांना रीतसर दिली जाईल असे सांगितले। सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून या प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब कोळे हे काम पाहत आहेत। 12 मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणीच्या दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली। तसेच आरोपींचे वकील म्हणून ॲडव्होकेट अनंत तिडके, ॲडव्होकेट राहुल मुंडे आणि ॲडव्होकेट विकास खाडे हे आरोपींच्या वतीने काम पाहत आहे। संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी शिवराज देशमुख आणि शिवाजी थोपटे यांनी वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध खंडणी व धमकी अशा वेगवेगळ्या तक्रारी दाखल असल्याने न्यायालयात दोघांनी पुकारण्यात आले असता शिवराज देशमुख हे हजर होते, मात्र आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे गैरहजर होते। तसेच तपासी अधिकारी अनिल गुजर देखील गैरहजर होते। सुनावणी दरम्यान धनंजय देशमुख यांनी न्यायालयाच्या आवारात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व आरोपींना मरेपर्यंत फाशी हे आम्हाला ऐकायचे आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा वगळता सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत। काल ते सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाच्या संपर्कात होते। यावेळी न्यायाधीशांनी आरोपींची नावे घेत त्यांची नावे पुकारली। त्यांनी हात वर करण्याचे सुचवले असता वाल्मिक कराड यांनी हात जोडले, तर इतर आरोपींनी हात वर करून उपस्थिती दर्शवली। न्यायाधीशांनी सर्व आरोपींची नावे वाचून दाखवल्यानंतर फरार आरोपी कृष्णा आंधळे यांचे नाव उच्चारतात ते सुद्धा बातमी येईल अशी टिप्पणी न्यायाधीशांनी न्यायालयात हजर असलेल्या माध्यम प्रतिनिधींकडे पाहून केली। न्यायालयाच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी वार्तांकन करीत असताना कॅमेऱ्याच्या आड येणाऱ्या वकिलांना त्यांनी बाजूला होण्याची विनंती केली असता काही वकिलांनी माध्यम प्रतिनिधींशी हुज्जत घातल्याने काही काळ त्यांच्यामध्ये तू मैमय झाली। यावेळी आरोपींचे वकील म्हणाले की आम्ही या प्रकरणी ॲडिशनल से दाखल करू। आम्हाला तपास यंत्रणांनी सादर केलेले आरोपींचे जबाब व्हिडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस मिळालेले नाहीत। यावर सरकारी पक्षाचे वकील म्हणाले की आरोपींच्या वकिलांना सादर केलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रे यासह सर्व माहिती रीतसर दिली जाईल। यावेळी आरोपींचे वकील म्हणाले की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि
भारतीय साक्ष अधिनियम यानुसार घेतलेले जबाब व मोक्का कलम 18 नुसार सादर केलेली सर्व माहिती हवी आहे. ती न मिळाल्याने पुढील तारीख देण्यात यावी. यावर सरकारी वकील म्हणाले की सर्व माहिती देण्यात येईल असे म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी त्यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ न्यायाधीश यांना दाखवले. या सर्व युक्तिवादानंतर न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार असल्याचे आदेश दिले. सर्व माहिती सत्य आहे का असे न्यायाधीशांनी विचारले असता संतोष देशमुख हत्या प्रकरणी फिर्याद दाखल करणारे त्यांचे मेव्हणे शिवराज देशमुख न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना तपास यंत्रणेने केलेला तपास योग्य असल्याबाबत न्यायालयात लेखी स्वरूपात सादर करण्याबाबत सूचना केल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. ते न्यायालयात हजर राहतील अशी चर्चा होती, मात्र ते हजर राहिले नाहीत. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.